बघ सूरज, हॉटेल आपल्या मामाचं आहे. जेवायला जायला लागते तर का लागते. बस एवढं आम्हाला कोणतरी बोलायला आणि आम्ही तिथं हजर राहायला. काढलं घोडं आपलं आणि चाललो रस्त्याला. सांगली कुपवाड मध्ये कुपवाडला आज एक हॉटेलला जेवायला जायचं होतं. आमच्या जोडीदाराच्या मामाचं हॉटेल होतं. जकात नाक्यापासून सरळ पुढे गेलं की रस्त्याला तुम्हाला बोर्ड लावलेला दिसतोय पायल हॉटेलचा, आणि तिथनंच साईडला जेव्हा रस्ता जातोय तिथनंच आतमध्ये गेल्यावर ना हे हॉटेल तुम्हाला दिसते पायल हॉटेल. हॉटेलची जागा लहानच आहे त्यामुळे काय मोठा विस्तार करता आला नाही, पण गेली 14 ते 15 वर्ष झाली हॉटेल कुपवाड मध्ये स्थिर आहे. हॉटेलचं दार म्हटलं तर माझ्यासारखा एकच माणूस आतमध्ये जातोय, पण त्याच्याकडे बघायला नसते. क्वालिटी पण मॅटर करते. अशी बरीच हॉटेल असते, जागा लहान असते पण क्वालिटी चांगली असते. बाहेरच्या बाजूला बसायला म्हटलं तरी ते 4-5 टेबल आहेत. आतमध्ये एक सेक्शन आहे जिथे तुम्ही बसू शकताय, आणि वरच्या बाजूला एक सेक्शन केलं तर नवीन, तिथं पण तुम्ही बसू शकता. जेवणामध्ये इथं जर म्हटलं तर 250 रुपयाला मिळणार हे मटन थाळी, ती बी अनलिमिटेड. चिकन मालवणी थाळी 150 रुपयाला, ती बी अनलिमिटेड. 120 रुपयाला मिळणार ही बिर्याणी पण आहे. आणि व्हेज मध्ये जर म्हटलं तर पनीर मसाला, काजू मसाला असं पण डिश तिथे मिळते. त्या तिथे गेलो ना, एक गोष्ट काय तुम्ही लक्षात ठेवा, मटन थाळी बरोबर येतोय मटणाचा रस्सा, चिकन थाळी बरोबर येतोय चिकनचा रस्सा. मटन थाळी घ्यायला मी काय जास्त उशीर लावला नाही. ही मटणाची थाळी जी दिसते तुम्हाला ती अनलिमिटेड आहे 250 रुपये मध्ये, ज्यामध्ये भाकरी, रोटी, राईस, रस्सा हे सगळं तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे मटन सोडून. मटन थाळी तर आहेच, पण तुम्हाला मटन थाळी बरोबर इथं चिकन थाळी सुद्धा अनलिमिटेड मिळणार आहे, ती पण फक्त 150 रुपयाला. मटन थाळीला आलेला पहिल्यांदा रस्सा मी टेस्ट करून बघितला. एकदम घरगुत टेस्ट आहे आणि एकदम सिंपल टेस्ट आहे, भारी वाटलं. मटन फ्राय मधली मटणाची नळी हातात घेतली आणि मस्तपैकी चावा घेतला. लुसलुशीत शिजलं एकदम. टेस्टला बी भारी आहे मटन. दान 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 आपलं सुद्धा मटणात काय बाहेर येणं म्हणून ओढून घेतलं, मग मलिदा बाहेर आला. त्या थाळीतला आणि रस्सा म्हटला तर नादच करायचा नाही. एकदम प्युअर मटणा सुपाचा रस्सा होता, आणि पांढरा रस्सा म्हटला तर एकदम कोल्हापुरी टाईपचा पांढरा रस्सा होता, एक नंबर. पण पायल हॉटेलला गेल्यानंतर मी तुम्हाला एकच सजेशन देईन, तुम्ही इथली मटणाची थाळी नक्की ट्राय करा, एक नंबरची.